विचार करा, आपण गुप्तचर विश्लेषक आहोत. आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमधील हजारो अज्ञात कागदपत्रांचा ढिगारा आलाय. बापरे. आणि आपलं मिशन आहे या माहितीच्या गोंधळातून महत्वाचे धागेदोरे शोधून काढणे. यात कोणती नावं आहेत, कोणती ठिकाणं आहेत आणि या सगळ्या मागे नेमका हेतू काय आहे, म्हणजे सकारात्मक की नकारात्मक. आणि हे सगळं काही तासांत करायचं आहे? हो, अगदी. हे काम काही वर्षांपूर्वी अशक्य वाटलं असतं. हो ना. माणसांची एक मोठी टीम लावून हे करायला कदाचित महिने लागले असते. पण आज आपल्याकडे एक शक्तिशाली सहकारी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी बरोबर. आणि आज आपण याच AI सहकार्याची शक्ती अनुभवणार आहोत. आजचा आपला विषय आहे टेक्स्ट अनालिसिस, म्हणजे मजकूर विश्लेषण. सोप्या भाषेत सांगायचं तर AI वापरून लिहिलेल्या गोष्टींमधला दडलेला अर्थ समजून घेणे. आणि यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एक खूप सोपा सराव करणार आहोत. पण त्याला एका मिशनप्रमाणे हाताळूया. काय? छान कल्पना आहे. आणि या मिशनसाठी आपल्याला कोणत्याही कोडिंगची किंवा तांत्रिक ज्ञानाची गरज नाहीये. काहीच नाही. काहीच नाही. फक्त एक वेब ब्राउझर लागेल. यामागचं जे मूळ तंत्रज्ञान आहे त्याला म्हणतात नैसर्गिक भाषा प्रक्रिया, म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP. NLP. हो, हे AIचं ते क्षेत्र आहे जे कम्प्युटरला आपली माणसांची भाषा वाचायला, समजायला आणि त्याचा अर्थ लावायला शिकवतं. चला तर मग आपल्या मिशनसाठी तयारी करूया. आपल्याला 2 गोष्टी लागतील. पहिलं म्हणजे आपलं डेटा पॅकेट. https://akms://it-text या लिंकवरून एक text.zip नावाची फाईल डाउनलोड करायची आहे. आणि झिप फाईल म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. आपल्या मिशनसाठी लागणारी सर्व कागदपत्र म्हणजे टेक्स्ट फाईल्स एकाच बॅगेत पॅक केल्यासारखं आहे हे. बरोबर. आणि दुसरा म्हणजे आपलं ॲनालिसिस टूल, https://akms://text-analyzer ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये उघडायची आहे. हे आपलं AI शक्ती असलेलं उपकरण आहे, जे आपल्याला या कागदपत्रांमधलं सत्य शोधायला मदत करेल. दोन्ही गोष्टी तयार असतील तर मिशन सुरू करूया. ठीक आहे विश्लेषक, आपल्या समोर अज्ञात कागदपत्रांचा ढिगारा आहे. पहिली पायरी काय असेल? सगळ्यात आधी हे कोणत्या भाषेत आहे हेच ओळखावं लागेल की नाही? अगदी बरोबर. नाहीतर आपण चुकीच्या दिशेने तपास सुरू करू. म्हणूनच आपल्या टूलमधलं पहिलं काम आहे डिटेक्ट लँग्वेज. भाषा ओळखणे. हो, विचार करा, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा अगदी दूतावासांमध्ये जगभरातून ईमेल आणि कागदपत्र येतात. हो. प्रत्येक वेळी भाषांतरकाराला बोलवण्याऐवजी हे टूल एका सेकंदात सांगतं की मजकूर स्पॅनिश आहे, जपानी आहे की अरबी. चला तर मग आपल्या AIची भाषा परीक्षा घेऊया. ॲपमध्ये डिटेक्ट लँग्वेज निवडून आपल्या डेटा पॅकेटमधून language1.txt ही फाईल अपलोड करूया. बघूया काय होतंय. अरे वा, काय आलं? याने लगेच ओळखले की ही इंग्रजी आहे. आता language2.txt ही फ्रेंच आहे आणि language3.txt ही इटालियन. किती जलद आणि अचूक आहे हे. हो. आणि हे फक्त 3 भाषांपुरतं मर्यादित नाही. आजचे AI मॉडेल 100हून अधिक भाषा ओळखू शकतात. तर आपल्या मिशनची पहिली पायरी यशस्वी झाली. आपल्याला कळलं आहे की आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमध्ये माहिती आहे. आता आपण एका इंग्रजी कागदपत्रावर लक्ष केंद्रित करूया. ठीक आहे. आता आपल्याला भाषा कळाली आहे. पुढचा प्रश्न, या कागदपत्राचा सूर काय आहे? तो लिहिणाऱ्याची भावना काय आहे? तो आनंदी आहे, रागात आहे की फक्त माहिती देत आहे? बरोबर. यालाच तुम्ही सेंटिमेंट अनालिसिस म्हणता, बरोबर? अगदी बरोबर. ॲनालाइज सेंटिमेंट म्हणजे मजकुराचा भावनिक टोन ओळखणे. तो सकारात्मक आहे, नकारात्मक आहे की तटस्थ आहे. अच्छा. कंपन्या ग्राहकांच्या हजारो रिव्ह्यूजचं विश्लेषण करण्यासाठी याचा वापर करतात. हे तर एक साधं उदाहरण झालं. पण याचा वापर फक्त ग्राहक सेवेपुरता मर्यादित आहे का? की याचे काही अनपेक्षित आणि जास्त रंजक उपयोग पण आहेत? अरे, खूपच रंजक उपयोग आहेत. विचार करा, हेज फंड्स याच तंत्रज्ञानाचा वापर करतात. हेज फंड्स शेअर बाजारातले? हो, ते एखाद्या कंपनीबद्दल येणाऱ्या बातम्या, ट्विटरवरचे ट्रेंड्स आणि आर्थिक अहवालांचं सेंटिमेंट रिअल टाईममध्ये तपासतात. बापरे. जर एखाद्या कंपनीबद्दल अचानक नकारात्मक चर्चा सुरू झाली तर ते काही मिली सेकंदात त्या कंपनीचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेऊ शकतात. म्हणजे लोकांच्या भावनांवरून शेअर बाजारात कोट्यावधींची उलाढाल होते.
हे तर खूपच पुढच्या स्तरावरचं विश्लेषण आहे. चला आपण आपल्या टूलमध्ये हे करून पाहू. नक्की. ॲपमध्ये अॅनालाइज सेंटिमेंट निवडून रिव्ह्यू 1.txt ही फाईल अपलोड करूया. याचा निकाल बघा. तो पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक दाखवत आहे. हो, दिसतंय. आता रिव्ह्यू 2.txt फाईल अपलोड करून बघा. यात कदाचित वेगळा सूर असेल. ओके. हा निगेटिव्ह किंवा नकारात्मक आहे. एआयने दोन्ही रिव्ह्यूजमधील शब्दांवरून आणि वाक्यरचनेवरून त्यातील भावना अचूक ओळखली आहे. अगदी. आणि गंमत म्हणजे आपण स्वतःचा मजकूर पण लिहू शकतो. मी लिहितो, बघ. हे मिशन खूपच रोमांचक पण तितकेच आव्हानात्मक आहे. बघूया एआय काय म्हणतंय. काय म्हणते? कारण यात रोमांचक म्हणजे सकारात्मक आणि आव्हानात्मक म्हणजे नकारात्मक असे दोन्ही शब्द आहेत. हे खूपच हुशार आहे. बरोबर. ते फक्त शब्दांना नाही तर वाक्याच्या एकूण रचनेला समजून घेण्याचा प्रयत्न करतं. तर आपल्या मिशनमध्ये आपल्याला आता कळलं आहे की डॉक्युमेंटचं सूर सकारात्मक आहे की नकारात्मक. पुढची पायरी. आता पुढची पायरी म्हणजे हा मजकूर नेमका कशाबद्दल आहे. समजा आपल्याकडे 50 पानांचा अहवाल आहे. तो पूर्ण वाचायला वेळ नाही. बरोबर. आपल्याला फक्त त्याचा गाभा समजून घ्यायचा आहे. इथे एक्स्ट्रॅक्ट की फ्रेजेस म्हणजे मुख्य वाक्यांश काढणे हे फीचर कामी येईल का? अगदी. जेव्हा आपण एखादा लेख वाचतो तेव्हा आपला मेंदू आपोआप त्यातील महत्वाचे शब्द ओळखतो आणि आपल्याला लेखाचा विषय कळतो की नाही. हो. हे एआय टूल तेच काम मोठ्या प्रमाणावर आणि खूप वेगाने करते. ते संपूर्ण मजकुरातून असे महत्वाचे शब्द किंवा शब्दसमूह शोधून काढते जे त्या लेखाचा सार सांगतात. म्हणजे लेखाचे हायलाइट्स किंवा मुख्य मुद्दे शोधून देण्यासारखं झालंय हे. हो, पण याचा एक अजून खोलवरचा उपयोग आहे. वैज्ञानिक संशोधनात याचा खूप वापर होतो. अच्छा, कसा? समजा कर्करोगावर हजारो शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत. कोणताही एक शास्त्रज्ञ ते सर्व वाचू शकत नाही. शक्यच नाही. मग संशोधक काय करतात तर या एआय टूलचा वापर करून त्या सर्व निबंधांमधून मुख्य वाक्यांश काढतात आणि मग त्या डेटाचं विश्लेषण करून असं काही कनेक्शन शोधू शकतात जे कोणाच्या लक्षातही आलं नसतं. म्हणजे कसं? जसं की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनात एकच प्रोटीन वारंवार येत असेल तर कदाचित त्या दोन्हीमध्ये काहीतरी संबंध असू शकतो. अरे वा, म्हणजे एआय माणसांना दिसू न शकणारे पॅटर्न शोधून काढायला मदत करतं. चला आपण हे आपल्या कागदपत्रांवर वापरून पाहूया. हो. ॲपमध्ये एक्स्ट्रॅक्ट की फ्रेजेस निवडून डॉक्युमेंट 1.txt ही फाईल तपासूया. बघा, याने सॉफ्टवेअर, फीचर्स, कॉम्प्युटर असे शब्द काढलेत. यावरून कळते की हे तंत्रज्ञानाशी संबंधित डॉक्युमेंट आहे. आता डॉक्युमेंट 2.txt आणि डॉक्युमेंट 3.txt पण तपासा. प्रत्येक वेळी ते त्या मजकुराचा आत्मा अचूक पकडेल आणि आपल्याला काही क्षणात सांगेल की त्याचा मुख्य विषय काय आहे. बरोबर. आपल्या मिशनमध्ये आता आपल्याला कळले आहे की डॉक्युमेंट कोणत्या विषयावर आहे. आता आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की यात कोण आणि कुठे सामील आहे. बरोबर. म्हणजे यात उल्लेख असलेल्या व्यक्ती, संस्था आणि ठिकाणांची नावं शोधायची आहेत. यासाठी पुढचा पर्याय आहे एक्स्ट्रॅक्ट नेम्ड एंटिटीज. हा एंटिटी शब्द जरा जड वाटतो. शब्द जड असला तरी संकल्पना सोपी आहे. एंटिटी म्हणजे कोणतीही विशिष्ट गोष्ट. ओके. या संदर्भात एआय साठी नेम्ड एंटिटी म्हणजे मजकुरातील कोणतंही विशेष नाम, जसं की व्यक्तीचं नाव, शहराचं नाव, कंपनीचं नाव, तारीख किंवा पैशांची रक्कम. अच्छा, म्हणजे ते तुमच्यासाठी मजकुरातील सर्व महत्वाची नावं हायलाइट करतं. अगदी. पण हे किती हुशार आहे. म्हणजे समजा वाक्यात ॲपल शब्द आला तर ते कंपनीचं नाव आहे की फळाचं नाव आहे हे एआयला कसं कळेल? उत्तम प्रश्न. इथेच NLPची खरी जादू आहे. एआय फक्त एक शब्द नाही बघत, ते त्या शब्दाचा संदर्भ म्हणजे कंटेक्स्ट बघतं. कंटेक्स्ट. हो. जर वाक्य असेल, मी रोज एक ॲपल खातो, तर एआयला कळेल की इथे फळाबद्दल बोललं जात आहे. पण जर वाक्य असेल, ॲपलने आपला नवीन आयफोन लॉन्च केला, तर त्याला आयफोन आणि लॉन्च या शब्दांवरून कळेल की इथे कंपनीबद्दल बोललं जातंय. अगदी बरोबर. संदर्भावरून अर्थ ओळखण्याची ही क्षमताच त्याला शक्तिशाली बनवते. समजलं. म्हणजे ते आपल्यासारखाच विचार करण्याचा प्रयत्न करतं. माझ्या एका मित्राच्या कायदेशीर फर्ममध्ये त्यांना हजारो पानांच्या करारांमधून फक्त लोकांची नावं आणि कंपन्यांची नावं वेगळी काढायची होती.
तिथे हे खूप उपयोगी पडलं असतं. मी स्वतः एका प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे, जिथे आम्ही हजारो ईमेल्समधून फक्त करालाच्या तारखा आणि रकमेची माहिती काढण्यासाठी नेम्ड एंटिटी वापरलं होतं. वा. जे काम करायला एका टीमला आठवडा लागला असता, ते काही मिनिटात झालं. चला, आपण आपल्या डॉक्युमेंटसाठी हे करून बघूया. हो. ॲपमध्ये document1.txt अपलोड करून एक्स्ट्रॅक्ट नेम्ड एंटिटीज चालवतोय. बघा काय येतंय. हे बघा, याने सत्य नाडेला हे व्यक्तीचं नाव, मायक्रोसॉफ्ट हे संस्थेचं नाव आणि रेडमंड हे ठिकाण म्हणून बरोबर ओळखलं आहे. हे अविश्वसनीय आहे. आहे की नाही? आपल्या मिशनमध्ये आता आपल्याला मुख्य खेळाडूंची नावं आणि ठिकाणं समजली आहेत. आणि आता शेवटची आणि कदाचित सगळ्यात महत्वाची पायरी. आपल्या वरिष्ठांना या सगळ्या 50 पानांच्या अहवालाचा तपशील नकोय. त्यांना फक्त एक छोटा मुद्देसूद सारांश हवा आहे. बरोबर. हो, समराइज टेक्स्ट म्हणजेच मोठ्या लेखाचा छोटा सारांश तयार करणे, ज्याला आपण TLDR म्हणतो. त्याची ही AI आवृत्ती आहे. बरोबर. पण इथे एक मनोरंजक गोष्ट आहे. सारांश बनवण्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. अच्छा. पहिला आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह समरायझेशन. यात AI काय करतं तर मूळ मजकुरातील सर्वात महत्वाची वाक्य शोधून काढतं आणि ती एकत्र जोडून एक सारांश तयार करतं. ते स्वतःचं एकही वाक्य तयार करत नाही. अच्छा, म्हणजे हुशारीने केलेलं कॉपी पेस्ट. अगदी. आणि दुसरा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्टिव्ह समरायझेशन. हे खूपच प्रगत आहे. यात AI संपूर्ण मजकूर माणसासारखं समजून घेतं आणि मग त्याचा अर्थ स्वतःच्या शब्दात नवीन वाक्यांमध्ये मांडतं. जसं एखादा विद्यार्थी पुस्तक वाचून त्याचं सार स्वतःच्या भाषेत लिहितो तसं. इंटरेस्टिंग. आज आपण जी टूल वापरत आहोत ते बहुतेक करून एक्स्ट्रॅक्टिव्ह पद्धत वापरत असावं, कारण ती जास्त सोपी आणि जलद आहे. हे खूपच सोयीस्कर आहे. पण यात एक धोका नाही का? म्हणजे महत्वाचा बारकावा किंवा लेखकाचा मूळ हेतू सारांशामध्ये हरवून जाण्याची शक्यता किती आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि धोका नक्कीच आहे. सारांश हा नेहमी मूळ मजकुराची जागा घेऊ शकत नाही, विशेषतः जिथे भावना, उपरोध किंवा सूक्ष्म संदर्भ महत्वाचे असतात. जसं की कविता किंवा कायदेशीर कागदपत्र. बरोबर. AI फक्त माहितीचा सारांश देऊ शकतं, त्यामागील मानवी भावनांचा नाही. त्यामुळे हे एक शक्तिशाली साधन आहे, पण त्यावर आंधळेपणाने अवलंबून राहता येत नाही. चला, डॉक्युमेंट 1, डॉक्युमेंट 2 आणि डॉक्युमेंट 3 ह्या फाईल्सचा AI कसा सारांश बनवतो ते पाहूया. तर आपलं मिशन पूर्ण झालं. आपण अज्ञात कागदपत्रांच्या ढिगाऱ्यातून भाषा ओळखली, त्यातील भावना तपासल्या, मुख्य विषय शोधले, महत्वाच्या व्यक्ती आणि ठिकाणांची यादी केली आणि शेवटी त्याचा एक संक्षिप्त अहवालही तयार केला. हे सगळं आपण काही मिनिटांत केलं. अगदी. आणि हे लक्षात ठेवायला हवं की आज आपण जे वापरलं ते एक साधं प्रात्यक्षिक होतं, एक डेमो. खऱ्या जगात जेव्हा कंपन्या किंवा सरकारं अब्जावधी टेक्स्ट डेटाचं विश्लेषण करतात, तेव्हा ते Azure AI फाउंड्री सारखे प्रचंड मोठे क्लाउड प्लॅटफॉर्म वापरतात. अच्छा. त्यात Azure AI लँग्वेज सर्व्हिस नावाची खास सेवा आहे, ज्यात आपण आज पाहिलेल्या प्रत्येक कामासाठी खूप शक्तिशाली आणि अचूक मॉडेल्स आहेत. आजचा आपला अनुभव त्या महाकाय जगाची फक्त छोटीशी झलक होती. म्हणजे आज आपण जी गाडी चालवून बघितली ती एक छोटी सराव गाडी होती आणि व्यावसायिक जगात मोठमोठे ट्रक्स आणि रेसिंग कार्स वापरल्या जातात. हो, अगदी तसंच. पण या सरावातून एक गोष्ट नक्की कळली की AI ही काहीतरी भविष्यकालीन किंवा फक्त शास्त्रज्ञांपुरती मर्यादित गोष्ट राहिलेली नाहीये. हे एक असं साधन आहे जे आपल्या दैनंदिन जीवनात आणि कामात क्रांती घडवू शकतं. नक्कीच. आणि यातूनच एक महत्वाचा विचार पुढे येतो. आपण पाहिलं की AI आपला वेळ वाचवण्यासाठी मजकुराचा सारांश तयार करू शकतो. ते आपल्याला माहिती जलद मिळवायला मदत करतं. पण आपण यावर पूर्णपणे अवलंबून राहू लागलो तर काय होईल? हाच विचार ऐकणाऱ्यांसाठी सोडून जाऊया. जर प्रत्येक वेळी AI आपल्याला तयार सारांश देणार असेल तर मूळ मजकूर सविस्तरपणे वाचून त्यातील ओळींच्या मधला अर्थ समजून घेण्याची, लेखकाच्या दृष्टिकोनावर टीकात्मक विचार करण्याची आणि स्वतःचे निष्कर्ष काढण्याची आपली क्षमता हळूहळू कमी होईल का? सोयीच्या बदल्यात आपण आपली विचार करण्याची शक्ती तर गमावून बसणार नाही ना? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.